सकाळचे 7 वाजले होते. खिडकीतून आत येणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण घर उजळून निघाले होते. पण सुमित्राताईंच्या मनात मात्र काहीतरी विचित्र बेचैनी होती. नेहमीप्रमाणे चहा घेऊन त्या अंगणात बसल्या होत्या. त्यांच्या हातात वर्तमानपत्र होते, पण नजरा शब्दांवरून फिरत असूनही मन मात्र कुठेतरी दुसरीकडे हरवले होते. अचानक त्यांच्या नजरेसमोर आलेल्या एका छोट्याशा बातमीने त्यांचा हात थरथरला. बातमी फार मोठी नव्हती, पण तिच्या आशयाने त्यांच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले होते. एका 13 वर्षाच्या मुलाने आईने कार्टून पाहण्यास नकार दिल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे वाचून त्यांना काही क्षण शब्द सुचले नाहीत. आयुष्यभर हजारो विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आणि स्वतःच्या 2 मुलांना कष्टाने वाढवणाऱ्या सुमित्राताईंना ही घटना समजण्यापलीकडची वाटत होती. त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता की एका नाहीमुळे आयुष्य इतके स्वस्त कसे झाले? आई वडिलांच्या तोंडून आलेला एखादा नकार इतका असह्य कसा होऊ शकतो? आणि आजच्या मुलांच्या मनात नेमके असे काय चालले आहे जे त्यांच्या पिढीला कधी समजलेच नाही? चहाचा कप कधी थंड झाला हे त्यांना कळलेही नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र स्वतःचे बालपण पुन्हा जिवंत झाले होते. त्यांच्या लहानपणीचे दिवस किती वेगळे होते. एका छोट्याशा गावात मातीच्या घरात 4 भावंडांमध्ये वाढलेले त्यांचे बालपण कष्टांनी भरलेले होते. पण त्यात एक वेगळाच आनंद होता. घरात रेडिओ देखील नव्हता. वीज अनेकदा गायब असायची. रात्री कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचा आणि सकाळी आईसोबत विहिरीवर पाणी आणायला जायचे. हेच त्यांचे रोजचे आयुष्य होते. वडील शेतमजुरी करत आणि आई दुसऱ्यांच्या घरी कामाला जाऊन संसाराला हातभार लावत असे. दिवाळीशिवाय नवीन कपडे मिळत नसत. अनेकदा मोठ्या बहिणीचे कपडे लहान करून वापरावे लागत. शाळेची पुस्तकेही दरवर्षी नवीन विकत घेतली जात नसत. मोठ्या भावाने वापरलेल्या पुस्तकांवर नवीन कव्हर चढवून तीच पुस्तके पुन्हा वापरली जात. पण या सगळ्यात कधीही मनात तक्रार निर्माण झाली नाही. कारण घरात आई वडिलांनी एक गोष्ट अगदी लहानपणापासून मनात रुजवली होती की प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईलच असे नाही. काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते, काही गोष्टींसाठी मेहनत करावी लागते आणि काही गोष्टी परिस्थितीमुळे नाकाराव्याही लागतात. त्या काळात नाही हा शब्द अपमान वाटत नव्हता, तर वास्तवाची जाणीव करून देणारा शब्द वाटायचा. सुमित्राताईंना अजूनही आठवत होते की एकदा शेजारच्या मुलीकडे रंगीत बाहुली पाहून त्यांनाही तशीच बाहुली हवी होती. त्यांनी आईकडे हट्ट केला होता, पण आईने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत एवढेच सांगितले होते की बाळा, आत्ता घरात तांदूळ आणण्याइतकेच पैसे आहेत, बाहुली पुढच्या वर्षी घेऊ. त्या रात्री त्यांना वाईट वाटले होते. डोळ्यात पाणी आले होते. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. त्या छोट्याशा नकाराने आयुष्य संपले नव्हते. उलट त्या नकारामुळेच त्यांना परिस्थिती समजली होती. आईच्या चेहऱ्यावरची चिंता दिसली होती आणि नकळत स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवण्याची ताकद मनात निर्माण झाली होती. नंतर आयुष्यात अनेकदा अपयश आले. अनेक गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत. पण त्या प्रत्येक वेळी स्वतःला सावरू शकल्या, कारण लहानपणापासूनच मनाला नकार पचवायला शिकवले गेले होते. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. घराघरात टीव्ही होते, मोबाईल होते, इंटरनेट होते, मुलांच्या खोलीत एसी होते, वाढदिवसांना महागड्या भेटवस्तू होत्या. पण तरीही मनांची सहनशक्ती कमी होत चालली आहे की काय, असा प्रश्न त्यांच्या मनाला सतत टोचत होता. तेवढ्यात त्यांचा नातू अथर्व झोपेतून उठून बाहेर आला. हातात मोबाईल घेऊन तो सोफ्यावर बसला आणि डोळे पूर्ण उघडण्याआधीच स्क्रीनवर बोटे फिरवू लागला. सुमित्राताईंनी त्याच्याकडे पाहिले आणि नकळत त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित आले. अथर्व वाईट मुलगा नव्हता. अभ्यासात हुशार होता, सगळ्यांशी प्रेमाने वागायचा. पण त्याचे जग वेगळे होते. त्याचे मित्र मोबाईलवर होते. त्याचे मनोरंजन मोबाईलवर होते. त्याचे मनोरंजन मोबाईलवर होते. त्याच्या भावना अनेकदा इमोजीमध्ये व्यक्त होत होत्या आणि दुःख आले तरी तो कुणाशी बोलण्याऐवजी एकटाच खोलीत जाऊन बसायचा. सुमित्राताईंना अनेकदा वाटायचे की आजची मुले हट्टी आहेत, पण मग लगेच त्यांना जाणवायचे की कदाचित त्यांच्यावरचा ताणही वेगळा आहे. सततची स्पर्धा, गुणांची चिंता, सोशल मीडियावर दिसणारे कृत्रिम सुख, प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असण्याचा दबाव आणि सतत तुलना होणारे जीवन, या सगळ्यात त्यांच्या मनालाही कदाचित थकवा येत असेल. पण या विचारांना उत्तर मिळण्याआधीच त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती जी त्यांच्या अनेक वर्षांच्या समजुती बदलून टाकणार होती आणि शिस्त आणि संवाद यामधला फरक त्यांना नव्याने समजावून देणार होती. कारण काही दिवसांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबावर काळाने असा घाव घातला ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून जाणार होता. आणि त्या घटनेने सुमित्राताईंना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवणार होती की माणूस कितीही प्रगत झाला, कितीही सुखसोयी वाढल्या तरी मन समजून घेणारा संवाद हरवला तर नातीही हळूहळू शांतपणे तुटत जातात आणि अनेकदा त्याचा आवाज बाहेर येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. देशमुख कुटुंब त्या परिसरात एक आदर्श कुटुंब म्हणून ओळखले जायचे. सुनील देशमुख एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होते,
तर त्यांची पत्नी स्वाती एका बँकेत अधिकारी होती. दोघेही उच्च शिक्षित, समजूतदार आणि मुलाच्या भविष्यासाठी अहोरात्र झटणारे पालक होते. त्यांचा 13 वर्षांचा मुलगा आर्यन हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. आर्यनचा जन्म झाल्यापासून त्यांनी एकच ध्यास घेतला होता की मुलाला स्वतःला जे मिळाले नाही ते सर्व त्याला मिळाले पाहिजे. लहानपणापासून त्याला चांगल्या शाळेत घातले गेले. अभ्यासासाठी वेगळा क्लास लावला गेला. त्याच्या वाढदिवसाला मोठमोठ्या पार्ट्या दिल्या गेल्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहली घडवून आणल्या गेल्या. त्याच्या प्रत्येक छोट्या आनंदासाठी आईवडिलांनी स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवल्या. सुनील अनेकदा रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून काम करत असत, तर स्वाती स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करूनही घर आणि नोकरी दोन्ही सांभाळत होती. त्यांच्या मनात एकच भावना होती की आपल्या मुलाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू नये. पण नकळत या धावपळीत त्यांना एक गोष्ट समजली नाही की वस्तूंची कमतरता भरून काढताना अनेकदा माणसांच्या भावना, त्यांचे एकटेपण आणि त्यांच्या मनात चालणाऱ्या संघर्षाकडे दुर्लक्ष होऊ लागते. आणि हे दुर्लक्ष इतके हळूहळू घडते की त्याची जाणीव होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आर्यन लहानपणापासूनच शांत स्वभावाचा होता. तो अभ्यासात चांगला होता, पण त्याला चित्र काढण्याची आणि कार्टून पाहण्याची विशेष आवड होती. शाळेत त्याचे फारसे मित्र नव्हते. त्याच्या वर्गातील अनेक मुले सोशल मीडियावर सक्रिय होती. नवनवीन मोबाईल, महागड्या वस्तू आणि सतत फिरायला जाण्याचे फोटो टाकत असत. आर्यनही हे सगळे पाहत असे आणि नकळत स्वतःची तुलना इतरांशी करू लागला होता. त्याला कधी वाटायचे की मी इतरांसारखा लोकप्रिय नाही. कधी वाटायचे की आईवडिलांना माझ्या मनात काय चालले आहे हे समजत नाही. तर कधी त्याला स्वतःपासून दूर गेल्यासारखे वाटायचे. पण या सगळ्या भावना तो कुणालाच सांगत नव्हता, कारण त्यालाही वाटत होते की घरात आई वडील इतके कष्ट करत आहेत, मग आपल्या मनातल्या गोष्टी सांगून त्यांना त्रास कशाला द्यायचा. त्यामुळे तो हळूहळू स्वतःच्याच विचारांमध्ये अडकत गेला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते, पण मनात अनेक न बोललेले प्रश्न होते. अनेकदा रात्री उशिरापर्यंत तो मोबाईलवर कार्टून पाहत बसायचा किंवा व्हिडिओ गेम खेळायचा, कारण त्याला त्या आभासी जगात काही काळासाठी का होईना पण स्वतःचे दुःख विसरायला मिळत होते. त्या वर्षी आर्यन 7वीत होता आणि परीक्षेचे दिवस जवळ आले होते. आई वडील त्याच्या अभ्यासाबद्दल चिंतित होते. त्यांना वाटत होते की मुलाने अधिक मेहनत घ्यायला हवी. स्वाती अनेकदा त्याला समजावून सांगत असे, पण आर्यनच्या मनात मात्र अभ्यासाचा ताण, मित्रांची तुलना आणि स्वतःच्या अपेक्षांचे ओझे वाढत चालले होते. एका संध्याकाळी तो शाळेतून घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त थकवा दिसत होता. वर्गात त्याच्या मित्रांनी त्याची चेष्टा केली होती. गणिताच्या चाचणीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते आणि त्याच्या आवडत्या चित्रकलेच्या स्पर्धेतही त्याची निवड झाली नव्हती. या सगळ्यामुळे तो आतून खूप दुखावला गेला होता. पण घरी आल्यावर त्याने काहीच सांगितले नाही. त्याने दप्तर एका कोपऱ्यात टाकले, हातपाय धुतले आणि टीव्ही समोर बसून कार्टून लावले. त्याला त्या क्षणी फक्त थोडा वेळ स्वतःला विसरायचे होते. पण स्वातीच्या मनात मात्र वेगळाच विचार चालू होता. तिने गेल्या काही दिवसांपासून आर्यनचा अभ्यास कमी होत असल्याचे पाहिले होते. तिला मुलाच्या भविष्यासाठी काळजी वाटत होती, म्हणून तिने रिमोट हातात घेत शांतपणे सांगितले, आर्यन, पुरे झाले आता. उद्या परीक्षा आहे. आधी अभ्यास पूर्ण कर. कार्टून नंतर पहा. ही साधी वाटणारी गोष्ट होती, अनेक घरांमध्ये रोज घडणारी, पण त्या क्षणी आर्यनच्या मनात फक्त कार्टून बंद झाल्याचा राग नव्हता. त्याच्या मनात दिवसभर साचलेली निराशा, अपयशाची वेदना, मित्रांनी केलेली चेष्टा, स्वतःबद्दल निर्माण झालेली कमीपणाची भावना आणि कुणालाही न सांगितलेले एकटेपण एकाच वेळी उसळून आले होते. त्याला असे वाटले की या जगात कुणालाच माझ्या भावना समजत नाहीत. आई वडिलांनाही फक्त अभ्यास दिसतो, पण माझ्या मनात काय चालले आहे हे त्यांना कळत नाही. स्वातीला मात्र त्याच्या मनात एवढे मोठे वादळ उठले याची कल्पना नव्हती. तिच्यासाठी तो फक्त अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा मुलगा होता आणि एक आई म्हणून ती त्याच्या भविष्यासाठी काळजी करत होती. पण अनेकदा दोन माणसे एकमेकांवर मनापासून प्रेम करत असूनही त्यांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्या न बोललेल्या भावनांमध्ये गैरसमजाचे अंतर निर्माण होऊ लागते. त्या संध्याकाळी देशमुखांच्या घरातही असेच काहीतरी घडत होते, ज्याचा आवाज बाहेरून साधा आणि नेहमीचा वाटत होता, पण आत मात्र एका कोवळ्या मनात न सांगितलेल्या वेदनांचे वादळ धुमसत होते. आणि येणारी रात्र त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कायमचे बदलून टाकणार आहे याची कल्पना त्या घरातील कुणालाच नव्हती. त्या संध्याकाळी देशमुखांच्या घरात बाहेरून पाहता सर्व काही नेहमीसारखेच होते, पण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना उसळत होत्या. स्वातीला मुलाच्या भविष्यासाठी काळजी वाटत होती. तिच्या दृष्टीने आर्यनवर थोडी शिस्त लावणे आणि त्याला अभ्यासाकडे वळवणे हेच आई म्हणून तिचे कर्तव्य होते. दिवसभर बँकेत काम करून घरी आल्यावर घरातील जबाबदाऱ्या, स्वयंपाक, दुसऱ्या दिवसाची तयारी आणि त्यात मुलाच्या परीक्षेची चिंता, या सगळ्यामध्ये
ती स्वतःच्या थकव्यालाही विसरून गेली होती. सुनीलही ऑफिसमधून परतल्यावर फाईल्स आणि मीटिंग्सच्या ताणात अडकलेले होते. दोघांनाही वाटत होते की ते जे काही करत आहेत ते मुलाच्या भल्यासाठीच आहे. पण आर्यनच्या मनात चाललेली घालमेल मात्र त्यांच्यापासून खूप दूर गेली होती. दिवसभरात मिळालेल्या अपयशाने, मित्रांकडून झालेल्या चेष्टेने, स्वतःविषयी निर्माण झालेल्या कमीपणाच्या भावनेने आणि सतत स्वतःलाच दोष देण्याच्या सवयीने त्याच्या मनावर एक जड दगड बसल्यासारखे झाले होते. कार्टून बंद झाल्याने त्याला राग आला होता, पण तो राग केवळ त्या क्षणापुरता नव्हता. तो अनेक दिवसांपासून साचलेल्या भावनांचा उद्रेक होता. त्याला वाटत होते की कुणालाही माझे दुःख दिसत नाही, सगळ्यांना फक्त माझे गुण दिसतात, माझ्या भावना नाहीत. त्याने रागाने टीव्ही बंद केला, काही न बोलता स्वतःच्या खोलीत जाऊन बसला आणि दार लावून घेतले. स्वातीनेही मनात विचार केला की थोड्या वेळाने त्याचा राग शांत होईल. सुनीलनेही त्याला जास्त महत्त्व न देता जेवणासाठी हाक मारली, पण आर्यनने प्रतिसाद दिला नाही. जाऊ दे, थोडा वेळ राहू दे एकटाच, स्वतःहून बाहेर येईल असे म्हणत दोघेही आपल्या कामात गुंतून गेले. रात्र पुढे सरकत होती, पण घरातील शांतता काहीशी अस्वस्थ करणारी होती. जवळजवळ 2 तास झाले तरी आर्यन बाहेर आला नव्हता. स्वातीने पुन्हा दार ठोठावले, प्रेमाने हाक मारली, रागानेही बोलली, पण आतून काहीच उत्तर आले नाही. सुरुवातीला तिला वाटले की तो झोपला असेल, पण आईच्या मनाला लागलेली शंकेची पाल अधिकच चुकचुकू लागली. सुनीलनेही दारावर हात मारला, आवाज दिला, पण आतून नीरव शांतता होती. ती शांतता जितकी वाढत होती तितके दोघांचे हृदय धडधडू लागले. काही क्षणातच भीतीने त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सुनीलने शेजाऱ्यांना बोलावले, दार तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. बाहेर लोक जमा झाले. काही क्षणात दार उघडले आणि त्या क्षणी देशमुख कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून गेले. एका क्षणात त्यांच्या आयुष्याचा आधार निसटून गेला होता. घरभर पसरलेला आक्रोश, स्वातीचा हंबरडा, सुनीलच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे सुन्न भाव पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला. ज्यांच्या घरातून नेहमी हास्याचे आवाज यायचे, त्या घरात आता फक्त दुःखाचे आवाज पसरले होते. एका क्षणाच्या निर्णयाने एका मुलाचे जीवन संपले नव्हते, तर आईवडिलांच्या उरात आयुष्यभर न भरून येणारी जखम निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांच्या तोंडून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काही जण म्हणत होते की आईवडिलांनी एवढे कडक वागायला नको होते. काही जण म्हणत होते की आजकालची मुले नकार सहन करू शकत नाहीत. काहींनी मोबाईल आणि सोशल मीडियाला दोष दिला, तर काही जणांनी पालकांना दोष देण्यास सुरुवात केली. पण सुमित्राताई मात्र कोणालाही दोष देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी स्वातीला लहानपणापासून वाढवताना पाहिले होते. ती किती प्रेमाने मुलाला जपायची हे त्यांना माहीत होते. सुनील कसा स्वतःच्या गरजा कमी करून मुलासाठी मेहनत करायचा हेही त्यांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती की ही गोष्ट एवढी साधी नाही. एका कार्टूनमुळे किंवा एका नकारामुळे एवढे मोठे पाऊल उचलले जात नाही. त्या नाहीच्या मागे कुठेतरी अनेक न बोललेल्या भावना, एकटेपण, ताण, अपयशाची भीती आणि कुणालाही न सांगितलेले दुःख दडलेले असते. पण ते समजून घेण्यासाठी फक्त दोषारोप पुरेसे नसतात, तर मन समजून घेण्याची गरज असते. त्या दिवशी पहिल्यांदाच सुमित्राताईंच्या मनात एक प्रश्न खोलवर घर करून बसला की खरंच आपण आपल्या मुलांना सर्व काही देतो, पण त्यांचे मन ऐकायला विसरत तर नाही ना? शिस्त महत्त्वाची आहेच, पण संवाद त्याहून अधिक महत्त्वाचा नाही का? आणि आपली पिढी ज्या गोष्टी सहज पचवायची त्या आजच्या मुलांसाठी एवढ्या कठीण का होत आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांचा मनाचा प्रवास आता सुरू होणार होता. कारण देशमुख कुटुंबावर आलेल्या या काळ्या सावटाने फक्त एक घर उद्ध्वस्त केले नव्हते, तर सुमित्राताईंच्या अनेक वर्षांच्या समजुतींनाही हादरा दिला होता. आणि आता त्या या बदलत्या जगातल्या मनाच्या गुंतागुंतीला समजून घेण्यासाठी एका वेगळ्याच प्रवासाला निघणार होत्या. देशमुख कुटुंबावर ओढवलेल्या त्या दुःखद प्रसंगानंतर संपूर्ण परिसरातील वातावरणच बदलून गेले होते. लोकांच्या गप्पांमध्ये, वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये, सोशल मीडियावरील चर्चांमध्ये आणि प्रत्येक घरातील संभाषणांमध्ये एकच प्रश्न वारंवार येत होता की आजच्या मुलांना नेमके काय होत आहे? काही जण याला मोबाईलचे व्यसन म्हणत होते, काही जण पालकांच्या अतिप्रेमाला दोष देत होते, तर काहींच्या मते आजच्या पिढीमध्ये सहनशीलता कमी झाली आहे. पण सुमित्राताईंना या सगळ्या चर्चांमध्ये काहीतरी अपूर्ण वाटत होते, कारण त्यांना माहीत होते की माणसाच्या मनाचा प्रवास एवढा सरळ नसतो. एकच कारण शोधून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात. आर्यनच्या जाण्यानंतर स्वाती आणि सुनील यांची अवस्था पाहून त्यांचे हृदय तुटत होते. स्वतःला दोष देत रडणारी स्वाती आणि सर्व काही हरवल्यासारखा शांत बसलेला सुनील पाहून त्यांना जाणवत होते की ही केवळ एका मुलाची शोकांतिका नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाची आयुष्यभराची वेदना आहे. त्यांना एक गोष्ट सतत अस्वस्थ करत होती की जर एवढे प्रेम करणारे आईवडील असूनही त्यांच्या मुलाच्या मनात काय चालले होते हे त्यांना समजले नाही, तर समाज म्हणून आपण कुठे कमी पडत आहोत?
आणि याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी स्वतःहून शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनघा देशमुख यांची भेट घेण्याचे ठरवले. डॉक्टर अनघा गेली अनेक वर्षे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर काम करत होत्या. त्यांच्या दवाखान्यात रोज वेगवेगळ्या समस्या घेऊन आलेल्या मुलामुलींची आणि त्यांच्या पालकांची गर्दी असायची. सुमित्राताईंनी त्यांच्यासमोर मनातील प्रश्न मांडले तेव्हा डॉक्टर काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची गंभीरता होती. त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली आणि म्हणाल्या की प्रत्येक पिढीला वाटत असते की आमच्या काळात सगळे चांगले होते आणि आजची पिढी काहीतरी वेगळी झाली आहे. पण वास्तव इतके सोपे नसते. तुमच्या काळात कष्ट जास्त होते, पण जीवनाचा वेग कमी होता. नात्यांमध्ये वेळ होता. दुःख आले की माणसे एकमेकांजवळ बसून बोलायची. आजी, आजोबा, काका, काकू, शेजारी, मित्र अशी अनेक माणसे एकमेकांच्या आयुष्याचा भाग होती. एखाद्या मुलाला वाईट वाटले तर तो एकटा राहत नसे. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. घरात सर्व सुखसोयी आहेत, पण अनेक घरांमध्ये 4 माणसे असूनही प्रत्येकजण आपल्या स्क्रीनमध्ये हरवलेला असतो. संवाद कमी झाला आहे, भावना व्यक्त करण्याची सवय कमी झाली आहे आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या मनाशी एकटाच झुंज देत आहे. त्यातच सोशल मीडियामुळे मुलांना सतत दुसऱ्यांचे सुख दिसते, पण त्यांच्या संघर्षाचे चित्र दिसत नाही. त्यामुळे स्वतःचे आयुष्य इतरांच्या तुलनेत कमी वाटू लागते. अपयश आले की ते कायमचे आहे असे वाटते आणि मनात निर्माण होणाऱ्या भीतीबद्दल किंवा दुःखाबद्दल बोलण्याऐवजी अनेक मुले स्वतःमध्येच बंद होत जातात. सुमित्राताई शांतपणे ऐकत होत्या. त्यांच्या मनात मात्र एकच प्रश्न होता. त्यांनी डॉक्टरांना विचारले, पण आम्हीही नकार ऐकले. आम्हालाही इच्छा माराव्या लागल्या, पण आम्ही असे का झालो नाही? डॉक्टरांनी हसत त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्या म्हणाल्या की प्रत्येक काळाचे संघर्ष वेगवेगळे असतात. तुमच्या काळात आर्थिक अडचणी होत्या, पण तुलना कमी होती. आजची मुले जन्मापासून स्पर्धेच्या जगात जगत आहेत. शाळेत गुणांची स्पर्धा, बाहेर करिअरची स्पर्धा, मोबाईलवर लोकप्रियतेची स्पर्धा, शरीराच्या दिसण्याची स्पर्धा, मित्रांच्या जीवनाशी तुलना आणि सतत परिपूर्ण दिसण्याचा दबाव. या सगळ्यामुळे त्यांच्या मनावर सतत ताण असतो. त्यातच अनेक पालक प्रेमापोटी मुलांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, पण कधी कधी भावना समजून घेण्यासाठी वेळ देणे, मुलांचे बोलणे न तोडता ऐकून घेणे आणि त्यांच्या अपयशालाही स्वीकारण्याची जागा देणे हे अधिक महत्त्वाचे असते. शिस्त आवश्यक आहेच, पण शिस्त म्हणजे फक्त नियम नाहीत. शिस्त म्हणजे विश्वास, संवाद आणि प्रेमाची जाणीवही आहे. अनेकदा पालक मुलांच्या भविष्याच्या काळजीत इतके गुंतून जातात की मुलांच्या वर्तमानातील वेदना त्यांच्या लक्षातच येत नाहीत आणि मुलांनाही वाटते की माझ्या भावना महत्त्वाच्या नाहीत. मग ते हळूहळू स्वतःच्या मनात एक भिंत उभी करतात आणि त्या भिंतीमागे काय चालले आहे हे बाहेरच्यांना दिसत नाही. डॉक्टर अनघांच्या प्रत्येक शब्दाने सुमित्राताईंच्या मनात अनेक वर्षांपासून तयार झालेल्या समजुतींना नवा आकार मिळू लागला. त्यांना पहिल्यांदाच जाणवले की आपल्या पिढीने कष्ट केले, त्यातून ताकद मिळवली हे खरे आहे, पण आजची मुले कमकुवत आहेत असे म्हणणे योग्य नाही. त्यांचे संघर्ष वेगळे आहेत, त्यांची भीती वेगळी आहे आणि त्यांच्या मनावरचे ओझेही वेगळे आहे. त्यांना आठवले की त्यांचा नातू अथर्व अनेकदा शांत बसून मोबाईलकडे पाहत असतो, पण त्यांनी कधी त्याच्या मनात काय चालले आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांनी नेहमीच असे गृहीत धरले होते की घरात सर्व काही आहे म्हणजे मुलं आनंदी असणारच. पण आता त्यांना जाणवत होते की आनंद वस्तूंमध्ये नसतो, तर समजून घेणाऱ्या नात्यांमध्ये असतो. त्या दिवशी दवाखान्यातून बाहेर पडताना त्यांच्या मनात एक नवा विचार जन्म घेत होता. दोष देण्यापेक्षा समजून घेण्याची गरज आहे हे त्यांना पहिल्यांदाच इतके स्पष्टपणे जाणवत होते. पण त्याचवेळी त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांच्या डोळ्यासमोर वाढणाऱ्या अथर्वच्या मनातही काही प्रश्न आणि काही न बोललेले संघर्ष शांतपणे वाढत होते, ज्यांची जाणीव त्यांना फार लवकर होणार होती आणि त्या जाणीवेमुळे त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळणार होते. डॉक्टर अनघा देशमुख यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सुमित्राताईंच्या विचारांमध्ये एक वेगळाच बदल घडू लागला होता. आयुष्यभर त्यांनी अनेक गोष्टी एका ठराविक नजरेतून पाहिल्या होत्या. त्यांच्या दृष्टीने शिस्त, कष्ट, सहनशीलता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी या गोष्टी माणसाला मजबूत बनवतात याबद्दल त्यांच्या मनात कधीच शंका नव्हती. पण आता त्या पहिल्यांदाच स्वतःलाच प्रश्न विचारू लागल्या होत्या की आपण ज्याला ताकद म्हणतो तीच ताकद प्रत्येक पिढीमध्ये एकाच स्वरूपात प्रकट होते का? आजची मुले ज्या जगात जगत आहेत त्यांचे प्रश्न, त्यांचे एकटेपण, त्यांच्यावरचा मानसिक ताण आणि त्यांच्या भावनांचे स्वरूप आपण खरंच समजून घेतो का? या प्रश्नांनी त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण केली होती. त्या दिवशी घरी परतल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे अथर्वला मोबाईलमध्ये गुंतलेले पाहिले. आधीच्या सुमित्राताई असत्या तर कदाचित त्यांनी लगेच त्याला मोबाईल बाजूला ठेवायला सांगितले असते, अभ्यासावर लक्ष दे म्हणून रागवले असते. पण आज त्यांचे लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेले. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे,
चेहऱ्यावरची उदासी आणि पूर्वीसारखा न दिसणारा उत्साह पाहून त्यांना काहीतरी वेगळे जाणवले. अनेक दिवसांपासून त्यांनी अथर्वला मनापासून हसताना पाहिले नव्हते. घरात सर्व काही सुरळीत असल्यासारखे दिसत होते, पण डॉक्टर अनघांच्या शब्दांनी आता त्यांची नजर बदलली होती. बाहेरून शांत दिसणाऱ्या चेहऱ्यामागे किती वादळे लपलेली असू शकतात याची जाणीव त्यांना झाली होती. अथर्व 10वीत शिकत होता. अभ्यासात हुशार असलेला शांत आणि समजूतदार मुलगा म्हणून सर्वजण त्याचे कौतुक करत असत. त्याचे आई वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवत होते. घरात कुणीही त्याच्यावर ओरडत नसे. त्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळत होत्या. चांगले कपडे, महागडा मोबाईल, कोचिंग क्लास, संगणक, एअर कंडिशनर असलेली स्वतंत्र खोली, सर्व काही होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यामध्ये एक वेगळाच बदल दिसू लागला होता. तो पूर्वीसारखा मित्रांमध्ये रमायचा नाही, खेळायला जायचा नाही, जेवताना फारसे बोलायचा नाही आणि अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागा राहून एकटक मोबाईलकडे पाहत बसायचा. घरच्यांना वाटत होते की 10वीचा ताण असेल म्हणून तो असा वागत असेल, पण प्रत्यक्षात त्याच्या मनात वेगळेच वादळ सुरू होते. सोशल मीडियावर सतत दिसणाऱ्या इतर मुलांच्या यशाच्या गोष्टी, 90-95% गुण मिळवणाऱ्या मित्रांचे कौतुक, आई-वडिलांच्या अपेक्षा, स्वतःच्या भविष्याची चिंता आणि जर मी अपयशी ठरलो तर, हा सतत मनात येणारा प्रश्न, यामुळे तो आतून थकत चालला होता. त्याला अनेकदा रडावेसे वाटायचे, पण मुलांनी रडू नये असे नकळत मनात बसलेल्या विचारामुळे तो स्वतःच्या भावनांनाच दाबून ठेवत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्यांची उत्तरे कोणाकडे मागायची हेच त्याला समजत नव्हते. एका रात्री सुमित्राताई पाणी प्यायला उठल्या आणि त्यांनी पाहिले की अथर्वच्या खोलीत अजूनही दिवा चालू होता. मध्यरात्र उलटून गेली होती. त्या हळूच त्याच्या खोलीत गेल्या. अथर्व पलंगावर बसलेला होता. समोर पुस्तक उघडे होते, पण त्याचे लक्ष त्यात नव्हते. त्याच्या डोळ्यात एक विचित्र रिकामेपणा होता. सुमित्राताईंनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि इतकेच विचारले, झोपला नाहीस अजून? एवढे साधे शब्द ऐकताच अथर्वच्या डोळ्यात पाणी आले. तो काही क्षण शांत राहिला आणि अचानक त्याच्या भावनांना बांध फुटल्यासारख्या बाहेर पडू लागल्या. त्याने थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली की त्याला खूप भीती वाटते. सर्वांना वाटते की तो खूप हुशार आहे, पण त्याला स्वतःवर विश्वास उरलेला नाही. जर अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत तर आईवडिलांना निराश करीन, मित्र माझ्यापेक्षा पुढे जातील, लोक काय म्हणतील, माझे भविष्य काय होईल, हे विचार सतत त्याच्या डोक्यात फिरत असतात. तो इतका थकून गेला आहे की अनेकदा त्याला कुणाशीही बोलावेसे वाटत नाही. त्याला वाटते की जर त्याने हे सगळे घरच्यांना सांगितले तर ते त्याला कमकुवत समजतील किंवा त्याची चिंता वाढेल. त्यामुळे तो फक्त शांत राहतो. सुमित्राताई स्तब्ध होऊन त्याचे बोलणे ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर आर्यनची आठवण उभी राहिली. त्यांनी पहिल्यांदाच इतक्या जवळून एका कोवळ्या मनाचा संघर्ष पाहिला होता. त्यांनी त्याला काही उपदेश केला नाही, त्याच्या भीतीची खिल्ली उडवली नाही, त्याला आमच्या काळात असे नव्हते असेही सांगितले नाही. त्यांनी फक्त त्याला मिठी मारली आणि इतकेच म्हणाल्या, बाळा, गुणांपेक्षा तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस. आयुष्यात अपयश आले तरी चालेल, पण मनातले दुःख एकट्याने सहन करू नकोस. माणूस पडला तर पुन्हा उभा राहू शकतो, पण स्वतःलाच एकटे समजायला लागले की खरी अडचण सुरू होते. त्या रात्री सुमित्राताईंच्या डोळ्यात झोप नव्हती. आयुष्यभर त्यांनी मुलांना शिकवले होते, स्वतःच्या मुलांना वाढवले होते, पण आज पहिल्यांदाच त्यांना जाणवत होते की अनेकदा आपण मुलांच्या गरजा पूर्ण करतो, त्यांच्यासाठी भविष्याची स्वप्ने पाहतो, पण त्यांच्या मनातल्या भीतीला आणि त्यांच्या शांततेला समजून घेण्यात कमी पडतो. त्यांना आता स्पष्ट दिसू लागले होते की आर्यनच्या बाबतीत जे घडले त्यामागे केवळ एका नाहीचा प्रश्न नव्हता. त्या एका नाहीच्या मागे कितीतरी दिवसांची वेदना, एकटेपण, अपयशाची भीती आणि कुणी आपल्याला समजून घेणार नाही अशी भावना दडलेली असावी. आणि हे समजताच त्यांच्या मनात एक नवा निर्धार निर्माण झाला. केवळ स्वतःच्या घरापुरते नाही तर समाजातील इतर पालकांनाही या विषयावर बोलायला हवे. मुलांचे मन ऐकायला शिकायला हवे आणि शिस्तबरोबरच संवादही तितकाच महत्त्वाचा आहे हे सांगायला हवे. पण हा विचार प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग त्यांना अजून सापडला नव्हता. आणि काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती ज्यामुळे त्या स्वतः नकळत अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण बनणार होत्या. अथर्वसोबत झालेल्या त्या रात्रीच्या संवादानंतर सुमित्राताईंच्या मनात एक वेगळाच प्रकाश पडला होता. आयुष्यभर शिक्षिका म्हणून हजारो मुलांना घडवताना त्यांनी अभ्यास, शिस्त, मेहनत, संस्कार या गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिले होते. पण आता त्यांना जाणवत होते की या सगळ्यांइतकीच महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे माणसाच्या मनाला समजून घेणे. देशमुख कुटुंबावर आलेल्या दुःखाने स्वाती आणि सुनीलच्या डोळ्यातील कायमची पोकळी पाहून आणि स्वतःच्या नातवाच्या मनात चाललेली भीती ऐकून त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे समजली होती की कोणतीही शोकांतिका एका दिवसात घडत नाही. ती अनेक न बोललेल्या भावना, अनेक शांत रात्री, अनेक न व्यक्त केलेल्या भीती आणि अनेक गैरसमजांच्या विटांनी हळूहळू तयार होत असते. आणि म्हणूनच केवळ दोष देऊन
किंवा एका पिढीला कमकुवत ठरवून या प्रश्नांची उत्तरे मिळणार नव्हती. बदलाची सुरुवात संवादातूनच होणार होती. या विचारातूनच त्यांनी आपल्या परिसरातील काही पालकांना आणि जुन्या विद्यार्थ्यांना घरी बोलावले. सुरुवातीला साध्या गप्पांच्या निमित्ताने सुरू झालेल्या त्या बैठकीत जेव्हा सुमित्राताईंनी देशमुख कुटुंबावर आलेल्या संकटाचा उल्लेख न करता फक्त आपण आपल्या मुलांचे खरंच ऐकून घेतो का हा प्रश्न विचारला, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. एका आईने सांगितले की तिचा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून सतत चिडचिड करत आहे, पण तिने ते हट्ट म्हणून घेतले होते. एका वडिलांनी कबूल केले की ते मुलाशी फक्त अभ्यास आणि करिअरबद्दल बोलतात, पण त्याच्या मनात काय चालले आहे हे विचारायलाही त्यांना वेळच मिळाला नाही. एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने सांगितले की घरी सर्व काही असूनही तिला अनेकदा एकटेपणा जाणवतो, पण आपल्याला समजून घेतले जाणार नाही या भीतीने ती शांत राहते. त्या दिवशी सुमित्राताईंना जाणवले की समस्या एका घराची नाही तर अनेक घरांची आहे. प्रत्येकजण आपल्या परीने प्रेम करतो, पण अनेकदा प्रेम व्यक्त करण्याची भाषा हरवते. हळूहळू त्यांच्या घरी महिन्यातून एकदा अशा बैठका होऊ लागल्या. तिथे उपदेश नव्हता, दोषारोप नव्हते, फक्त ऐकून घेण्याची तयारी होती. पालक मुलांचे अनुभव ऐकू लागले आणि मुलेही आपल्या भीती, अपेक्षा, अपयश, ताण याबद्दल मोकळेपणाने बोलू लागली. सुमित्राताईंनी स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष सांगितले, पण त्याचबरोबर त्यांनी हेही मान्य केले की प्रत्येक काळाचे प्रश्न वेगळे असतात. आमच्या काळात असे नव्हते हे वाक्य त्यांनी स्वतःच्या शब्दकोशातून काढून टाकले. त्याऐवजी त्या म्हणू लागल्या, तुमचे जग वेगळे आहे म्हणून तुमच्या वेदनाही वेगळ्या आहेत, पण त्या कमी महत्त्वाच्या नाहीत. अथर्वही हळूहळू पूर्वीसारखा हसायला लागला. त्यांनी 10वीची परीक्षा दिली. अपेक्षे इतके गुण मिळाले नाहीत, पण त्या दिवशी त्याच्या आईवडिलांनी त्याला मिठी मारून एवढेच सांगितले, तुझ्या गुणांपेक्षा तू आमच्यासाठी मोठा आहेस. आणि त्या एका वाक्याने अथर्वच्या मनावरचे कित्येक महिन्यांचे ओझे हलके झाले. देशमुख कुटुंबाच्या घराचे दार मात्र पूर्वीसारखे कधीच उघडले नाही. स्वाती आणि सुनील यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कोणत्याही शब्दांनी भरून निघणार नव्हती. पण काही वर्षांनी त्यांनी स्वतःला सावरत अशाच पालकांच्या बैठकीत सहभागी होण्यास सुरुवात केली. स्वाती अनेकदा डोळ्यात पाणी आणून एवढेच म्हणायची, आम्ही आमच्या मुलावर खूप प्रेम केले, पण त्याच्या मनात किती वेदना होत्या हे आम्हाला समजले नाही. जर वेळ मागे फिरली असती तर आम्ही त्याला जास्त ऐकून घेतले असते. तिच्या या शब्दांनी अनेक पालकांच्या डोळ्यात अश्रू यायचे आणि अनेक मुलांच्या मनात विश्वास निर्माण व्हायचा की आपल्या भावना सांगणे ही कमजोरी नाही. काळ पुढे सरकत गेला. सुमित्राताई वृद्ध झाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसू लागली होती. एक दिवस संध्याकाळी त्या अंगणात बसल्या होत्या. समोर अथर्व आपल्या लहान मुलीसोबत खेळत होता. ती छोटी मुलगी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत होती आणि अथर्व तिला हसत समजावत होता. काही वेळाने त्याने तिला जवळ घेतले आणि प्रेमाने विचारले, बाळा, तुला एवढे वाईट का वाटले? सांग ना मला. ते शब्द ऐकून सुमित्राताईंच्या डोळ्यात नकळत पाणी आले. त्यांना जाणवले की बदल एका दिवसात होत नाही, तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे समजूतदारपणाच्या रूपाने प्रवास करत राहतो. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि मनातल्या मनात विचार केला, आई वडील मुलांचे शत्रू कधीच नसतात आणि मुलेही वाईट नसतात. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतात, पण अनेकदा शब्द अपुरे पडतात. शिस्त आवश्यक आहे, पण तिच्या हातात संवादाचा हात असला तरच नाती मजबूत राहतात. प्रत्येक नाही सोबत जर मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास दिला तर कदाचित अनेक घरे वाचतील, अनेक डोळे पुन्हा हसतील आणि अनेक मनांना जगण्याचे कारण मिळेल. आणि त्या संध्याकाळच्या शांत प्रकाशात सुमित्राताईंना एक गोष्ट पूर्णपणे उमगली होती. मुलांना सर्व काही देणे महत्त्वाचे नाही, तर त्यांना एवढा विश्वास देणे महत्त्वाचे आहे की आयुष्यात कितीही अंधार आला तरी ते एकटे नाहीत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.